रस प्लेयर म्हणून ज्याची ओळख आहे, 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज, सामना कोण जिंकेल याकडे सर्वांच्या नजरा। पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला की हा चेंडू आव्हांतर फेकला गेलाय, अबद्ध धावेने संघ जाऊन पोहोचलाय 36 धावा धावफलकावरती। येणारे चेंडू असतील 6 आणि 5 धावांची गरज, 6-5 समीकरण मैदानामध्ये। पुढील लढत, पुढील संघ मागचा पहिला सामना जिंकलेल्या संघाला विजय विनंती असेल वाल टीमला की संघटकांनी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत। गोलंदाजी मार्क वरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जेवढे चेंडू डॉट फेकले जातील तेवढाच दडपण निर्माण होईल रेडगड टीम वरती। येणारा चेंडू 5 आणि 5 धावांची गरज। जी चुकी केली सौरभ भगतनं, त्यानंतर जर आपण पाहिलं सामन्यामध्ये कमबॅक केलंय, उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला, पुढे 7 फुटवरचा वापर केला, प्रयत्नाला यश आलं नाही, फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला। येणारा चेंडू 5 धावांची गरज, समाधानमध्ये देखील क्षमता चांगले फटके खेळण्याची, परंतु राहुल भगत हा सारखा खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती असणार आहे, धावा माग नाहीयेत। आपण एकंदरीत जर पाहिलं गोलंदाजी मार्क वरती रोहित घरत हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। 5 चेंडू 5 धावांची गरज आहे। सामना हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, मैदानामध्ये थंडीमध्ये गरमाहट निर्माण करणारा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय। असं वाटलं होतं पहिल्या चेंडूमध्ये षटकारानंतर 11 चेंडूमध्ये 9 धावा सहज होतील, परंतु काय गोलंदाजी राहिली गेली। येणारा चेंडू 5 धावांची गरज, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय, चेंडू जाईल डॉट, निर्धाव चेंडूची सांगता, येणारे चेंडू असतील 4 आणि 5 धावांची गरज। रणनीती फसली आहे की काय रेडगड टीमची, असं वाटलं होतं सामना सहज घेतला या संघानं। 11 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना समाधानला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं, त्यानंतर फलंदाज समाधानवरती विश्वास फलंदाजी करत असताना पदतालित्य कमी पाहायला मिळतंय। स्ट्राईकचा विचार केला तर राहुल भगत स्ट्राईक वरती येणं गरजेचं असेल रेडगड टीमच्या दृष्टीनं, बॅटला चेंडू लावणं गरजेचं असेल, पण या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिलं 2 चेंडू खेळला, 2 चेंडू निर्धाव खेळला या फलंदाज, खराब क्रिकेट पाहायला मिळालं। येणारे चेंडू असतील 4 आणि 5 धावांची गरज, 4-5 समीकरण मैदानामध्ये एक रोमहर्षक सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय। रोहित घरत गोलंदाजी मार्कवर, सुरेख फटका उंचावरून मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद। या ठिकाणी घेतला गेला रेडगड टीमच्या माध्यमातून। 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे। स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असणारे फलंदाज, संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याला ओळखलं तर राहुल भगत, याच्यामध्ये क्षमता आहे। येणारे चेंडू असतील 3-5 धावांची गरज। नौका खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, बंटी भोपी मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय। राहुल भगत 2 एका मोठ्या फटक्याची गरज असेल। कालच्या रजनीमध्ये सामना पाहिला मोह विपक्ष नेरे आणि ज्यामध्ये प्रवीण चोरकेला षटकार लगावला होता, 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना गोलंदाज रोहितचा हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली, एका हाताने झेल पकडलाय, अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फलंदाज झालाय बाद। योगेश तो हाताला पकडला गेलाय, फेविकॅलचा जोर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद झालाय सौरभ। या ठिकाणी जर आपण पाहिला फलंदाज बाद होऊन माघारी परतला राहुल भगत। येणारे चेंडू 2 आणि 4-5 धावांची गरज, 2-5 समीकरण रणनीतीमध्ये जर आपण पाहिलं जो फलंदाजीसाठी आला होता फलंदाज राहुल बाद, समाधानला पाठवलेलं 4 चेंडूमध्ये 1 धाव केली, ते कुठेतरी थोडंसं टेन्शन दडपण आणण्यात आलं। रणनीती खेळत असताना मैदानामध्ये कोण जातोय, नौका खेळाडू
रोशन कडू ह्या संघाचा आक्रमक खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळेल, कारण या खेळाडूने अनेक स्पर्धेमध्ये एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना संघाला विजय मिळवून दिले, पण 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. रोशन कडूला यावेळी हिरो बनावं लागेल, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. अडचणीमध्ये सापडणारा संघाला जो संघ तारत असतो त्या संघाला नेहमीच डोक्यावरती घेतलं जाते. 2 चेंडू 5 धावांची गरज. सामना अतिशय रंगतदार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. जोरदार टाळ्या मित्रांनो या सामन्यासाठी. 2 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज रोहित. फुलर लेनचा चेंडू फेकला गेलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव फलंदाज वेगाने येतील का, आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी जर आपण पाहिलं फलंदाज होईल धावच्या स्वरूपामध्ये बाद, आणि एका धावेने संघ धावून पोहोचलाय 37-37 या आकड्यावर. प्रणेश, आपण पाहिलं नेमकं चुकलं कुठं. जी विकेट फेकली गेली सौरभ भगतनं, जी विकेट फेकली गेली तिथून सामन्याला यू टर्न आलं, कारण सिंगल डबलनं धावा केल्या असता तरी संघ जिंकला असता. स्टंपिंगच्या सर्वांमध्ये फलंदाज बाद झाला. क्रिकेटमध्ये एक चुकी तुम्हाला किती महागात पडू शकेल. एक चुकी तुम्हाला घरचा रस्ता दाखवेल, आणि एक चुकी तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाही. अशा अनेक चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. रेडगड टीम येणाऱ्या शेवटचा चेंडू संघाचा संघनायक प्रणय भोपी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी सुरेख राहिली होती. असं वाटलं होतं 41 धावा सहज सोप्या रीतीने चेस होतील, परंतु पहिल्या लढतीमध्ये देखील आपण पाहिल्या 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती, आणि सामना येऊन कुठे थांबलाय. 1 चेंडू 4 धावांची गरज. दडपण 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 प्रेशराईज क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळाला. पहिला चेंडू अव्वांतर फेकला होता, म्हणजे 6 चेंडू 5 धावांची गरज होती. त्यानंतर खराब क्रिकेट पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्क वरती रोहित घरत. 1 चेंडू 4 धावांची गरज. जोरदार टाळ्या मित्रांनो या चेंडूसाठी. कोण जिंकेल हा सामना, धाकटी जुई की रीडगर. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय, आणि या ठिकाणी जर पाहिलं रोहित घरत चेंडूवरती येतोय, आणि सामना परास्त व्हावा लागेल. धाकटी जुई टीम या ठिकाणी सामना जिंकलाय. सुरेख कामगिरी राहिली, आणि हर लक खराब रणनीती रेडगड टीमची, आणि या स्पर्धेमध्ये पराभव पत्करावा लागलाय.